नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार बोलत आहे। मित्रांनो, जसं एखादी फोर व्हीलर जशी जशी जुनी होईल तसं मेंटेनन्स काढते आणि त्याचं लाईफ कमी होतं। तसंच आहे, रजिस्ट्रेशन लाईफ आता 15 वर्षाचं आहे, त्याच्यानंतर एक्सटेन्शन देता येतं, तो भाग वेगळा आहे। तसंच माणसाचं आयुष्य पण आहे। जसं जसं माणसाचं वय वाढेल तसं शरीराचे पार्ट कमजोर होतात आणि माणसाची एनर्जी पण कमी होते। तरुणपणात दिवसभर काम करून सुद्धा थकवा येत नाही, परंतु म्हातारपणी बसल्या जागी माणसाला त्रास होतो न काम करता। हे अगदी नैसर्गिक आहे। हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे प्रोसेस चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे। ह्याला कोणीही थांबवता येत नाही आणि माहिती सगळ्यांना आहे। मित्रांनो, माहिती असून त्याचा जर आपण प्लॅनिंग केलं, त्याचं जर आपण नियोजन केलं तरच आपल्याला फायदा होईल, नाहीतर त्रास हा वाढत जाईल। आणि आपल्याला सगळ्यांना जर आपण सांगितलं आपला त्रास, आपलं प्रॉब्लेम, तर प्रत्येकजण म्हणेल की तुम्हाला कळत नव्हतं का। म्हणजे आपण जर आपलंच प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला सगळ्याकडनं मानसिक त्रास होईल, कारण प्रत्येकजण म्हणेल की तुम्हाला कळत नव्हतं का, आणि प्रश्न सुटणार नाही। पैशाचा प्रश्न तसाच आहे, पैसे कोणीच देत नाही आणि आपण कमवून सगळे संपवतो, म्हणजेच आपल्याला पुढे अडचण निर्माण करतो। आज पहा, आश्रमामध्ये जाऊन बघा, आश्रमाची संख्या वाढते का नाही, आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, हॉस्पिटलचा खर्च पण वाढते आणि हॉस्पिटलमध्ये येणाऱ्याची संख्या पण वाढते। पूर्वीच्या काळात हे प्रमाण कमी होतं। मित्रांनो, प्रश्न काही नैसर्गिक असतात, काही आपले हातानं निर्माण होतात। आता माणूस तर म्हातारा होणार, एक दिवस डेथ होणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यासाठी जर प्लॅनिंग नाही केलं तर आणखीन त्रास वाढणार। आर्थिक त्रास आणि मानसिक त्रास तर तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे येणारच आहे। शरीर थकणार आहे, डोळ्याला दिसणार नाही, कानाला ऐकू येणार नाही, आपल्याला चालता येणार नाही, आपलं शरीर कमजोर होणार, हे सत्य आहे। परंतु पैशाचं प्लॅनिंग केलं तर ह्याच्यावर आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला दिलासा मिळेल। आपण जर पैशाचं प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला दोन्ही बाजूचा त्रास होईल आणि आपल्याला मानसिक आधार पण कोणी देणार नाही। प्रत्येकजण आपली चूक काढून आपल्याला सुनावेल, आपल्याला किती तुम्ही चुकीचं वागता हे आपल्याला लोक सांगण्याचा प्रयत्न करतील। मित्रांनो, बदनामी, मानसिक मनस्ताप आणि आर्थिक प्रॉब्लेम हे सगळे आपल्या कर्मानंच तयार होतं। आपण जर एखादी गोष्ट केली तरच फायदा मिळेल, न करता ऑटोमॅटिक मिळणार नाही। आणि आपण चालू जे आता पैशाचं जर महत्त्व कमी होतं, इन्फ्लेशन, महागाई, त्या हिशोबानं प्लॅनिंग केलं पाहिजे। तसं जर नाही केलं तर प्लॅनिंग करूनसुद्धा काही फायदा होत नाही। अधिक माहितीसाठी मला फोन करा। LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकर घ्या।